मंत्र सामर्थ्ये सुरा बांधुनी, मंत्र सामर्थ्ये सुरा बांधुनी, कुंतीस विचित्र पुत्र वरा देवनी, तपस्या दुर्वासाची फळावते, अश्वनदीच्या तीरी पहा, कर्णायने घडते. दुर्वास ऋषींनी कुंती भोजराजाला मनात झोपडी बांधून बघितली आणि सांगितलं, मला मंत्र सिद्ध करायचा आहे. राजाने झोपडी बांधून दिली उपवनात आणि दुर्वास ऋषीच्या मागणीप्रमाणे कुंतीला त्यांच्या शरीरात ठेवलं. हे ऋषी त्रिकाल ज्ञानी असतात. वर्तमान, भूत, भविष्य याचं त्यांना आकलन नसते. कदाचित कुंतीला या मंत्राची गरज असेल असं वाटलं असेल, किंवा कधीतरी वनात राहण्याचा प्रसंग आला असेल, असं वाटलं असेल. काय असेल देव जाणे, परंतु ती सवय तुला झाली पाहिजे. राजकुमारी होती ती, आणि म्हणून दुर्वास ऋषींनी तिला मागून घेतलं. तिनेही सुरुवातीला नाही, पण नंतर ती रुळली आणि सगळं कंदमुळं खाणे, कंदमुळं शोधणे, वनात जाणे, पाणी आणणे, सगळे कामं तिनं केले. ऋषींना तिनं अजिबात नाराज केलं नाही. झाले काही दिवस गेल्यावर ऋषींनी यज्ञ सुरू केला. सगळं सामुग्री वगैरे सगळं सिद्धता करण्याचं काम कुंतीनं केलं. शेवटपर्यंत तिनं त्यांना साथ दिली. तिच्या कामावर ते खुश झाले. यज्ञात देव प्रकट झाले. त्यांनी ऋषींनी मागितलं की हा जो मंत्र आहे, हा मंत्र स्मरताच किंवा उच्चारणाऱ्याला त्या देवतेनं प्रसन्न व्हावं आणि त्याच्या मनात जे असेल ते कार्य पूर्ण करावं. झालं. मग इथला कुंतीचा आणि ऋषीचा वनवास संपला. ती झोपडी सोडायची पाळी आली कुंतीवर. खरं त्या झोपडीनं तिला भरपूर शिकवलं आणि म्हणून तिनं त्या झोपडीचा निरोप घेतला. त्या झोपडीनं तिला जसा प्रसंग येईल तो कसा निभवावा हे शिकवलं. कामं शिकवले. नदीवर जाणे, पाणी आणणे, स्वयंपाक करणे, सगळं शिकवलं. आणि ती मनाभावानं शिकली. आता यज्ञ सफल झाला होता. कुंतीला सोडायची पाळी आली होती ती झोपडी, आणि म्हणून तिनं त्या झोपडीला साष्टांग नमस्कार केला की खरंच माय, तुम्हाला बरंच शिकवलं. कदाचित न जाणून तिच्या जीवनात वनवास असेल, तिला कंदमुळं खावे लागतील,
असं काही असेल देवजाने काय आहे तर, परंतु त्यानं सासूशिवाय नयनानं त्या झोपडीचा निरोप घेतला आणि आली राजवाड्याकडे. तिला तिची सखी मिळाली. तर काय झालं होतं, सखीनं तिला मिठी मारली. हिची ना हात पुढं चिरले पण उशीर लागला. सुशिलाच्या लक्षात आलं की कोणती काहीतरी बदल झालेला आहे. कोणता बदल झाला, तिला तो मंत्र दिला होता ऋषींनी. आता मंत्राचं तेज तिच्या अंगात होतं. असं ऋषी आले, दरबारात आले. पुऱ्या दरबारात उभे राहिले, पूर्ण स्वागत केलं. राजानं आपला मुकुट उतरवला, पादत्राण उतरवले, शस्त्र काढून ठेवलं आणि ऋषीला सादर नमस्कार केला. ऋषीनं सांगितलं, राजा, ही तुझी मुलगी आहे कुंती, तिचं भविष्य फार उज्ज्वल आहे. तिची मुलं महापराक्रमी होती. तुझीला सांभाळ. म्हणजे त्या ऋषीच्या मंत्राचा कदाचित फायदा होणार असेल. एवढं दिलं आणि मग दुर्वास ऋषी निघून गेले.